350 कोटी रुपये एस्टिमेट होतं. शेवटच्या कॅबिनेटमध्ये 1 रुपया न घेता महाराष्ट्र औद्योगिक महामंडळामध्ये दिली. लोक म्हणजे असं झालं तसं झालं, एक तुमच्याकडे भाषण करत होते जोरात होतो लोक. ग्रामपंचायत निवडू शकत नाही तर भाषण इतके मोठे काय करायचं. एमआयडीसी झाली, एमआयडीसीचा 7-12 दुरुस्त झाला. आज रात्री तुमच्या सगळ्यांच्या मोबाईलवर 7-12 येणार. हा 7-12 प्रत्येक तालुक्याच्या प्रत्येक युवकाच्या सोशल मीडियावर फिरवा, त्यांना सांगा की आता काळजी करू नको, तुझं उज्ज्वल भविष्याला सुरुवात लवकरच होणार आहे, काळजी करायची नाही. हा आपला मेसेज पाहिजे. मला लोकांच्या सहानुभूतीची आवश्यकता नाही. मी विकास केलाय, तुमच्या मुलांसाठी केलाय, तुमच्या भविष्यासाठी केलाय, आपल्या या तालुक्याच्या पिढीसाठी केलाय. सहानुभूती म्हणून मला मतदान टाकू नका. मला विकास पाहिजे असेल तर मतदान टाका, तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी मतदान टाका. हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी असंख्य प्रश्न आपण सोडवतो, असंख्य कामं आपण केली. आणि हे काम करत असताना आज जर बेलवंडी एमआयडीसीचा विकास करायचा असेल का आपण जमीन मोफत दिली? अरे पण अभ्यास तरी करतात. आज सुद्धा एमआयडीसी मध्ये जमिनीचा भाव 2200 रुपये स्क्वेअर मीटर आहे. दिग्गज झोन आहे. रांजणगाव एमआयडीसी 4000 रुपये स्क्वेअर मीटर दर आहे. सी झोन आहे. आपण 1च अट टाकली जमीन मोफत देताना. याच बेलवंडी एमआयडीसीच्या जमीन विक्रीचा दर हा 900 रुपये स्क्वेअर मीटर म्हणजे 90 रुपये स्क्वेअर फीट. उत्तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात स्वस्त उद्योजकाला मिळणारी जमीन ही आपण बेलवंडीला उपलब्ध करून दिली. आणि 5 वर्षामध्ये इथं 6000 लोकांना रोजगार द्यायची जबाबदारी सुजय विखेची राहणार. हा शब्द तुम्हाला नेहमी 2 तास लागतात. 2 तासानंतर लोकांची ऐकण्याची किती मानसिकता राहते मला माहित नाही, पण तरी सुद्धा प्रयत्न केला. थोडस झोपलेले असतील ते जागे व्हा. आजची निवडणूक अनेक दृष्टिकोनातून महत्वाची आहे. ज्या पद्धतीने चर्चा या निवडणुकीमध्ये होते, ज्या पद्धतीने भाषणं होतात, मला कधी कधी असू येतं. प्रत्येक जण लोकसभा बाजूलाच राहते. प्रत्येक जण एखाद्या नावाखाली आपल्या आपल्या आमदारकीच्या तयारीला सुरू झाला. देशाचे मुद्दे नाही, तालुक्याचे मुद्दे नाही. आणि मग वारंवार एखाद्या विषयाला बगल देत त्या भाषणाचे मुद्दे मांडले जातात. खरं तर मी आपल्याला आवर्जून सांगतो, या पूर्ण 5 वर्षामध्ये आणि खरं तर 5 वर्षापेक्षा या शेवटच्या 3 वर्षामध्ये, कारण की 2 वर्ष आपण कोरोनामध्ये काढले, जेवढं काम आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली मी करू शकतो, या तालुक्याच्या विकासासाठी, या तालुक्याच्या भविष्यासाठी, तेवढं प्रामाणिकतेने आणि नैतिकतेने हे सगळे कामं माझ्याकडून मी केले. माझी एकच चूक झाली, मी कधी माझी शूटिंग काढली नाही. मला आजही कार्यकर्ते म्हणतात, कार्यकर्ते भेटतात, ते म्हणतात कारकर साहेब आपण सोशल मीडियावर कमी पडतो. आपलं सोशल मीडियावर काही येत नाही, आपल्या व्हॉट्सअपवर काही येत नाही, आपल्या फेसबुकवर काही येत नाही. मला फक्त तुम्हाला 2 प्रश्न विचारायचे, तुम्ही त्याचं उत्तर मला द्या, म्हणजे हे विषय चर्चा संपून जाईल. कोरोनाच्या कालावधीमध्ये मी हॉस्पिटलला आयसीयू मध्ये होतो, वॉर्डमध्ये होतो. माझ्या समोर एक 18 वर्षाचा मुलगा ऑक्सिजन कमी असल्यामुळे त्याला श्वास घेता येत नव्हता. आणि असा एक पेशंट नव्हता. 18 वर्ष झाले का 30 वर्ष का 50 वर्ष का 70 असे लाईनचे पेशंट होते ज्यांना श्वास घेता येत नव्हता, ते मरत होते. तिथं जाऊन मी मास्क वास्क काही न लावता सगळ्यांना ऑक्सिजन लावलं, इंजेक्शन दिले. मी माझ्या पीएला सांगायचं काय बाबा मी याचा प्राण वाचवतोय, माझा व्हिडिओ काढ. जेवढे लोक या कोरोनामध्ये मी वाचवले, मी कधीही त्या ठिकाणी माझ्या कधी असिस्टंटला सांगितलं नाही की माझी शूटिंग कर, मी प्रेशर वाचवतो. आजही मी जेव्हा
घरी जात असतो, एखाद्या व्यक्ती मला आपल्या कार्यकर्ता होतो का थांबा इथे एक ज्येष्ठ नागरिक बसले, त्यांच्याबरोबर बसा आणि त्यांच्याबरोबर गप्पा मारा, आम्हाला व्हिडिओ काढायचा. एक ज्येष्ठ नागरिक ज्यांनी संपूर्ण आयुष्य या तालुक्याच्या विकासासाठी काढलं, त्याच्या भावनेशी खेळून आपण व्हिडिओ काढायचा आपल्या राजकीय स्वार्थासाठी. या सोशल मीडियाच्या माध्यमातून ही ढोंगी करून मला पुढेही मतं मिळवायची नाही. मी मतं माझ्या विकासावर, माझ्या कर्तृत्वावर, माझ्या शिक्षणावर आणि माझ्या सुसंस्कृतीवर मिळवणार. मला नाही करायचं, अजिबात करायचं मला मान्य नाही. माझ्या नैतिकतेला हे मान्य नाही. अरे लोकांचे प्राण वाचवणं माझी जबाबदारी आहे. याच मंगल करायला मला अण्णासाहेब तुम्ही कोविड सेंटर टाकलं होतं, किती खाटा होते? 275 खाटा होते. बाळासाहेब नागरांनी कोविड सेंटर टाकलं होतं, तिथे सिलेंडर आपण केलं होतं. किती वर्गांनी गोळा झाली, किती दिले? तुम्ही दोघांनी एकही व्हिडिओ टाकला का तुमचा? कोरोनाचं संकट हे सगळ्यांनी, प्रत्येक सरपंचांनी, प्रत्येक चेअरमननी, प्रत्येक ग्रामस्थांनी राजकारण विसरून, पक्ष विसरून माणुसकीला प्राथमिकता दिली. म्हणून आज आपण या मंगल कार्यालयामध्ये सगळे बसलो आहोत. हा कुठल्या एकट्या विषयाचा, एकट्या माणसाचा विषय नाही, हा माणुसकीचा विषय. कोरोनाच्या कालावधीमध्ये या श्रीगोंदा तालुक्याने दाखवून दिलं की आमचे पक्ष जरी वेगळे असले, पण एखादा व्यक्ती मरत असले तर आम्ही सगळे एक आहोत. मतभेद विसरून सगळ्यांनी सेवा केली, म्हणून लोक जिवंत राहिले. काय चाललंय राजकारणामध्ये? सोशल मीडियाच्या आधारावर एवढं राजकारण? अरे काम सांगा ना. आहे हिंमत एखाद्या विकास कामाचा व्हिडिओ टाकायची? आहे एखादी हिंमत या तालुक्याच्या विकासासाठी तुम्ही काम केलेलं दाखवायची? आहे एखादी हिंमत तुम्ही या ठिकाणी तुमच्या या श्रीगोंदा तालुक्याच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी केलेलं काम दाखवायची? मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने माझं भाषण संपल्यानंतर ऋषीच्या व्हॉट्सअपवरून एक व्हॉट्सअप फिरणार आहे तालुक्यामध्ये. एक व्हॉट्सअप फिरणार आहे. ते व्हॉट्सअपवर या बेलवंडीमध्ये जी MIDC आपण जाहीर केली, त्या 7 बाऱ्यावर महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ खोडून महाराष्ट्र औद्योगिक महामंडळ MIDCचा 7 बारा तुमच्या सोशल मीडियावर दाखवला. हे आपण केलं. एवढ्या वर्षांचा प्रतीक्षा, एवढ्या वर्षांचा संघर्ष आपण विचार केला की ज्या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व आपण करत आहोत, ज्या तालुक्याच्या मुलांचं भविष्य आपल्याकडे आहे, आपण त्यांना काय देत आहोत? आदरणीय पाचपुते साहेब असतील, घास पण नाही, खरंच घास नाही. आज काम करत असताना कुकडीचा प्रश्न मांडला जातो, बोगद्याचा प्रश्न कित्येक वर्ष प्रलंबित द्यावाच पाहिजे. पण त्या बोगद्यापेक्षा सर्वात महत्वाचं काम जे कुकडीच्या प्रकल्पामध्ये कारभार सल्लागार समितीमध्ये, जे कोविडच्या कालावधीमध्ये सल्लागार समिती झाली होती, ऑनलाईन मीटिंग होती. दादा होते, त्या काळात बरेचसे लोक होते, पुढारी होते, प्रत्येक जिल्ह्याचे होते. मी जयंत पाटील साहेबांना म्हटलं होतं की पाटील साहेब, कुकडीचं पाणी हे 1800 सुटलं पाहिजे. ते मुळे 1400 सुटतं, कारण की 22 ते 100 किलोमीटर, 22 ते 110 पर्यंत इतके लिकेजेस आहेत. श्रीगोंद्याला जो केज 1200 पाहिजे, श्रीगोंदा 110 किलोमीटरला सुरू होतं, 1200चं गेज 800 मिळतं, म्हणजे 300चा लॉस कुठंच. 3 वर्ष आपण भांडलो, आता 100 कोटी रुपये आस्तरीकरणासाठी मंजूर झाले. 1 वर्षामध्ये काम होईल आणि आता आपल्या श्रीगोंद्याला 110 किलोमीटर मध्ये पाणी येत असताना 1200 क्युसेकनी आपल्या हक्काचं पाणी पूर्ण दाबाने श्रीगोंद्याच्या नागरिकांना मिळेल, अशा तुम्हाला देतो. हे आपण केलं. हे आकाशातून झालं नाही, पण कोणाचा अभ्यास नाही. काय राजकारण चाललं, काय भाषण चालतात, श्रीमंत विरुद्ध गरीब. मी जर आर्थिक समृद्ध असेल, माझा परिवार जर आर्थिक समृद्ध असेल, तर माझ्या परिवाराची आर्थिक समृद्धीचा सगळ्यात मोठा फायदा या अहिल्यानगरची गोरगरीब जनता विळद घाटामध्ये विकेबल हॉस्पिटलमध्ये घेते. याचा सार्थ अभिमान आमच्या परिवाराला. ज्याला कोणीच नसतं, ज्याच्याकडे पैसे नाही, ज्याच्याकडे उपचाराला काही नाही, सगळ्यात जास्त पेशंट या श्रीगोंदा तालुक्यातून विळद घाटामध्ये आहे.
इथं आलेल्या प्रत्येक सरपंचाला माहित असेल की तुमच्या गावामध्ये कोण माझ्याकडे उपचार घेऊन बरं होऊन घरी आलंय. आणि मी तुम्हाला सांगतो की जेव्हा हे लोक बाहेर पडतील ते बाहेर निघाल्यानंतर कमळच दाबणार, दुसरं काही बटन दाबू शकत नाही.